साधनाताई, तुम्हाला माहिती आहे ना आज होळी आहे. होय. मग मी काय म्हणते, आपण आज छानपैकी पुरणाच्या पोळीचा बेत करूया का? होय. काय आहे, आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत आणि तुम्हाला जर आणखी काही सामान मागवायचं असेल ना तर तसं सांगा. हां होय. हे बघू. वाह. मॅडम, त्या अन्नपूर्णा मॅडमच्या विहीणबाई बी येणार असतील ना? हो ना, येणार आहेत ना. त्या येणार आहेत, रागिनी येणार आहे. खरं सांगू का, त्या कामिनी आणि रागिणी दोघी जणी मला अजिबात आवडत नाही. दोघी इतक्या कारस्थानी बायका आहेत ना, जिथे असतील तिथे काहीतरी करतील. आणि ती अनिका सेम आपल्या आजी आणि आईवर गेली. पण काय करू साधनाताई, अन्नपूर्णा ताईंकरता आणि राजन करता मला त्यांनाही सहन करावं लागतंय. आणि आता तर त्यांची मोठी नात आली आहे, कमळी. ती पहा, मी काय बोलत बसले, पाहुणे येतील. आटपा पटपट तुम्ही पण. कमळीला माझा चेहरा दिसणार नाही याची काळजी घ्यायला लागणार. खरे एक गोष्ट चांगली झाली, या होळीला माझ्या कमळीला तिच्या आवडीची माझ्या हातची पुरणपोळी खायला मिळणार. कमळी, आय एम व्हेरी शुअर त्या गावीच असणार आहे. एक मिनिट बंड्या. बंड्या, एक मिनिट. अरे तू बराच नंतर आला होतास ना यांच्या मुंबईत. मला सांग, आबा नंतर. हॅलो हॅलो. हे तू असं कर, तू राजन काकांबरोबर जा आणि काकूंना घेऊन ये इथे. हां. कमळे, अगं असं मधीच गावाकडे कुठं, आपला अभ्यास किती राहिलाय आणि मग असं मधीच कसं जाणार? नाही. एक्झॅक्टली. हो, आणि माझ्या पण आत्ता लक्षात आलं, मला बी लय काम आहेत. मी तुम्हाला म्हणलेलं 2-3 दिवस जाऊन येऊ गावाकडं, पण काय नाही जमणार. लय कामं खोळंबलेत. अजून कॅन्टीनचा हिशोब द्यायचा आहे. लय कामं खोळंबलेत ग. हे गाईज, हे रश, होळीची प्लॅनिंग चालली का काय? आणि रेश, तुला माहिती आहे ना, यंदा आम्ही सगळे होळीसाठी तुझ्याकडे येणार आहे. हां. तुला माहिती आहे, यंदा तर मी होळीसाठी जास्तच एक्सायटेड आहे, कारण की कोणाचा तरी फ्लॉप शो होणार आहे. ही माकडी काय डोसक्यावर पडली काय? काय बी बडबड करत असते. जाऊन दे कमळे, चल ये तू. सर चल. हो ऋषी भाऊ, काय करायलाय तुम्ही? अहो, आबांचा विषय काढत होता. जर कमी गावाकडे गेली तर तिला सगळं कळेल की. हो, कळलं मला ते. मी घेतलं सावरून कसं बसं. म्हणजे हे जाम कॉम्प्लिकेटेड यार सगळं. म्हणजे कमळी जर तिकडे गेली गावाला तर आपण बद्दल तिला कळेल, आणि नाही गेली तर मग गौरी काकूंना कसं इथं आणता येईल. खूप कॉम्प्लिकेटेड आहे यार. अहो, ऐकलत का? तुम्हाला सांगायचं राहिलं, नयनतारानीनं आपल्याला होळीसाठी तिच्या घरी बोलवलंय, राहायलाच बोलवलंय. जाऊया ना आपण? मला काय वाटतं ना, तुम्हालाही जरा बदल होईल, 4 माणसात बरं वाटेल. हां, काय काय झालं? काय होतंय का? काय झालं तुम्हाला? अगं बाई, डोकं दुखतंय का? हां, डोकं दाबून देऊ का? काय काय म्हणताय तुम्ही? कोणी आलं होतं? आलं होतं का? कोणाबद्दल बोलताय? अहो, कमळी आणि निंगीची नका काळजी करू. त्या दोघींना पण घेऊनच जाणार होता आपण. आणि कमळीला तर मी माझ्या नजरेसमोरनं अजिबात दूर करणार नाहीये. हां, मी तिला तयार करून आलेच. हां, येते, पटकन येते.
अगो बाई सॉरी हा काय सांगत होतास रे वहिनीला? हा काय सांगत होता? ह्या दोघी जणी आल्या होत्या, काहीतरी शोधत होत्या. सांगत होता ना? काय खाणाखुणा करून काय सांगत होता? कळलं का रे तिला? हे रे कळलं नाही ना? काय नाही रे, तू नाही वाचवू शकत तुझ्या कमळी नावाच्या नातीला, कारण तिचं पितळ आहे ना मी उघडं पडणार आहे. आणि होळीच्या दिवशी होळी करणार आहे मी तिची. आणि उद्या धुळवडीच्या दिवशीचा पंचनामा. पंचनामा केल्यानंतर रंग लावणार, अर्थात काळा काळा रंग लावून मी तिची वरात काढणार आहे. सगळ्यात वाईट काय, हे सगळं चित्र माझ्या वहिनीच्या समोर होणार. आणि जेव्हा वहिनीला कमळीचं हे खरं स्वरूप कळेल ना, त्यावेळेस कोलमडून जाईल रे बिचारी. नाही सहन करू शकणार ती. मी सांगते ना, खूप खूप हळव्या मनाची आहे रे तू. निगरगट्ट आहेस, हळव्या मनाची. ती नाही सहन करू शकणार. आणि मग त्या आघाताने ती एकदम गेली बिचारी. शिवर जाईल, पुन्हा खाली नाही येणार. होळी रे होळी, पूर्णाची पोळी, महाजनांची म्हातारी गेली रे वरती. वा 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 वा. कमळेनं इकडे सगळं किती छान सांभाळून घेतलंय ना. गौरी तुला खरं सांगू का ग, मी जेव्हा पण आपल्या मुलीचा विचार करतो ना, तेव्हा कमळीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. आपली मुलगी पण अशीच कमळीसारखी संस्कारी, निखळ मनाची आणि धाडसी असेल ना ग. मी तुला आणि आपल्या मुलीला शोधण्याचा किती प्रयत्न करतो, पण तुम्ही दोघे कुठे हरवलात? तुम्ही मला का सापडत नाही आहात? गौरी, तू एकदा तरी माझ्या समोर ये ना ग. मला तुझी माफी मागायची.